गुड मॉर्निंग, सुप्रभात. जबलपूरची थंडी हे आपण अनुभवत आहोत. धुक्यामध्ये हरवलेलं जबलपूर आपल्याला बघता येईल आणि ठिकठिकाणी वाहनं आता जरी चाललेली असली तरी पण ती रेंगाळत आहेत असं दिसतंय, कारण वाहतुकीचं स्पीड नॅचरली मंदावणार आहे. विजिबिलिटी एकदम लो आहे. जबलपूरमधली ही सकाळ अविस्मरणीय अशी आहे, कारण आम्ही आहोत जबलपूरच्या हायवे लगत एका तद्दा पॅलेस म्हणून जे हॉटेल आहे त्यामध्ये आम्ही काल रात्री थांबलेलो आणि सकाळच्या वातावरणाचा आम्ही आनंद घेत आहोत. अगदी सकाळ 6 वाजल्यापासून आम्ही बघितलं तर विजिबिलिटी खूप लो होती. आमच्या समोर गाड्या ठेवलेल्या हॉटेलच्या समोर त्या देखील आम्हाला दिसत नव्हत्या. हायवेवरून आम्हाला पुढे जायचं आहे, तर काशीपर्यंत हा रस्ता जाणार आहे. आम्ही 9 वाजेपर्यंत निघालो तरी आम्हाला असं वाटतंय की ज्या गतीने आम्ही काल आलेलो आहोत तो स्पीड आम्हाला ह्या हायवेला पकडता येणार नाही. आजचा प्रवासाचा 3रा दिवस. सकाळी 10:30 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे. दाट धुक्याने भरलेला रस्ता. विजिबिलिटी आता हळूहळू वाढायला लागली. जबलपूर सोडलेला आहे. अजून आमचं डेस्टिनेशनचा आजचा प्रवास असेल 450 किलोमीटर पुढे. एका धार्मिक ठिकाणी आम्ही चाललो. रस्त्याला ट्रॅफिक बऱ्यापैकी आहे. दुचाकी स्वारांची देखील वर्दळ दिसतेच आहे. मित्रांनो, 3ऱ्या दिवशीचं दुपारचं जेवण आणि हा जबलपूर वाराणसी हायवे. सध्या आम्ही थांबलेलो आहोत कुंजभोज हॉटेल येथे. दुपारच्या जेवणामध्ये ऑर्डर वगैरे दिलेली आहे. आमचे कुटुंबीय आतमध्ये बसलेत. पोचण्याचं जर टायमिंग जर म्हणाल तर जवळपास 9 साडेनऊ वाजतील पोचायला वाराणसी येथे. लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून चांगली झोप होईल आणि त्याचबरोबर उद्या सकाळी लवकर उठून काशी विश्वनाथाचं दर्शन आणि इतर आसपासची जी मंदिरं आहेत त्यांचं दर्शन आपल्याला व्यवस्थित करता येईल. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि ज्या डेस्टिनेशनपर्यंत आम्हाला पोचायचं आहे त्याचं अंतर आहे 158 किलोमीटर. आणि संध्याकाळी 5 वाजताच धुक्याचं स्वरूप बघा. धुक्याचं प्रमाण आता मिनिटाला वाढत जाणार आहे. 158 किलोमीटर म्हणजेच नाही म्हटलं तरी किमान 3-3.5 तासाचा प्रवास आहे. तर 3-3.5 तासाचा प्रवास आणि आता जर 5 वाजता जर असं धुकं पडायला लागलं तर मग 8:30-9 वाजतील. तोपर्यंत ड्रायव्हिंग करणं शक्य होईल काय ते पुढे गेल्यानंतरच माहीत पडेल. कारण विजिबिलिटी एकदम लो असेल तर ड्रायव्हिंग नाही होऊ शकत. मग पुढं काय करायचं.
ड्रायव्हिंग करणं रिस्की असेल. बघूयात. गाड्या तर इथल्या ज्या लोकल लोकांच्या आहेत त्या वेगानं चाललेत, पण आपल्यासाठी हे सगळं नवीन आहे. आपल्याला थोडं सांभाळूनच चालावं लागेल. आता लवकरच आपल्याला मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशची बॉर्डर पाहायला मिळेल. ती आपण क्रॉस करतोय. हा आहे चेकपोस्ट. या चेकपोस्ट नंतर 200 मीटरवर उत्तर प्रदेश बॉर्डर आहे. मित्रांनो, आता आपण आहोत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर आणि तिकडून आपण व्हिडिओ बनवत. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत, पण जणू काही असं वाटतं की इथे 7:30 किंवा 8 वाजलेले आहेत. इतक्यात जास्त प्रमाणामध्ये इथं अंधार पडलेला आहे आणि धुकंही तितक्यात जास्त प्रमाणामध्ये आहे. क्या हो गया? मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशची जी बॉर्डर होती ती बॉर्डर घाट सेक्शन जवळपास 10 किलोमीटरचा असेल अंदाजे. आणि तो घाट सेक्शन उतरून आम्ही आता खाली आलो. आणि त्या दरम्यान आम्हाला एक गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची वाटली की जिकडे बॉर्डर आहे, एक जिज्ञासेपोटी किंवा उत्सुकतेपोटी मी खाली उतरलो. बॉर्डरची जी कमानी आहे त्या कमानीच्या वरती जे नाव लिहिलेलं आहे त्याला शूट करण्याचा प्रयत्न केला, कारण मी पहिल्यांदा आलोय. तर शूट करता करता तिथले जे पोलीस कर्मी होते ते धावत माझ्याकडे आले आणि ट्रकमधला एक ड्रायव्हर सुद्धा होता, तो सुद्धा माझ्याकडे धावत आल्याने बोलला की अरे इसने तो व्हिडिओ शूट कर लिया. तर मला अचानकपणे काय कळलं नाही की व्हिडिओ शूट केला म्हणजे नक्की काय केलं, व्हिडिओ शूट करण्यामध्ये काय चुकी आहे. मग त्यांना मी विचारलं कि बाबा क्या हो गया, क्या मैंने कुछ गुनाह किया क्या? नहीं, गुनाह नहीं किया, वो आपको वीडियो उसका डिलीट कर दो. लेकिन प्रॉब्लम क्या है? बोला नहीं, आप ऐसे यहाँ पे बॉर्डर के ऊपर वीडियो शूट नहीं कर सकते. ऐसा हम लोग पूरे भारत में घूमे हैं, हर एक स्टेट की बाउंड्री सीमाएं हम लोगों ने लांगी है. तो ये वाला जो एक्सपिरियंस है हम लोगों को कभी नहीं आया. तर त्यांचं म्हणणं मेन आहे की तुम्ही हा व्हिडिओ डिलीट करूनच टाका. मग मी व्हिडिओ डिलीट केला तो आणि मला विचारलं त्याने की आप पत्रकार आहे की? मी सांगितलं हा पत्रकार आहे. तो फिर आप तुरंत व्हिडिओ डिलीट करतो. व्हिडिओ डिलीट केला कारण ते जवळपास 10-12 लोक होते. त्याच्यातला एक कंटेनरचा ड्रायव्हर पण होता. आणि मग थोडं घाट सेक्शनमध्ये पुढे आल्यानंतर ड्रायव्हिंग करताना मी त्या गोष्टीचा विचार करू लागलो की नक्की अशी काय घटना घडली असेल की त्यामुळे ही लोक एवढी पॅनिक झाली किंवा मला व्हिडिओ डिलीट करायला लावला. तर लक्षात आलं माझ्यानंतर की त्या च्या चालकासोबत त्या पोलीसवाल्यांचं काहीतरी पैशाच्या देवाणघेवाणीवर काहीतरी चाललेलं. आणि बरोबर मी त्याच दरम्यान तिथे व्हिडिओ शूट करण्यासाठी उतरलो. तर त्यांना असं वाटलं की मी प्रेस रिपोर्टर आहे आणि कुठेतरी हे सगळी न्यूज प्रेसमध्ये जाईल करप्शनची. म्हणजे अशा पद्धतीच्या घटना इकडे घडतात. आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर आल्यानंतर हा पहिलाच अनुभव माझ्या गाठीशी आला. आणि असे अनुभव याच्यापुढेही आपल्याला येत राहतील, कारण आता मध्य प्रदेशमध्ये अशा पद्धतीचा अनुभव बिलकुल आलेला नाही आहे. उत्तर प्रदेशमध्ये कदाचित येतील. तर बघूया आता पुढचे जे जे काय अनुभव असतील ते आम्ही तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करू.